वसुधैव कुटुम्बकम का वह संदेश है, सर्वे भवन्तु सुखिनः का वह संदेश हाल देखा जा रहा है। भक्तों के लिए ये संकल्प है, भारतीयों के लिए ये संकल्प है। आज हम साक्षी बन रहे हैं, प्रधानमंत्री साक्षी हो रहे हैं, साक्षी भाव से उपस्थित है श्री रामलला के मार्ग में दर्शन पुष्पार्चन करेंगे, कार्मिकों से मिलेंगे और प्रस्थान करेंगे। आ जाना चाहिए मंच के पीछे।
फोटो ले लो पहले चलो संभाजीनगर मधील किराडपुरा स्थित श्रीराम मंदिरात उभे आहोत। या मंदिराचा इतिहास असा आहे की हा जो परिसर आहे मौजे जसवंतपूर आहे, त्यातला मोहल्ला किराडपुरा आहे। यामध्ये श्रीरामाचं फार जुनं मंदिर आहे, त्याला जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास आहे। महाराजा जसवंतसिंह ज्यावेळेला इथे होते त्यावेळेला त्यांचं हे प्रार्थना स्थळ होतं आणि N8 मधील जे गार्डन आहे आणि जो तलाव आहे तिथे त्यांचे महल आणि तो त्यांचा तलाव होता। महाराज 3 वर्ष इथे होते। त्यांचं हे प्रार्थना स्थळ इथलं याला श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट असं ट्रस्टचं नाव दिलेलं आहे। 1989ला सरकारने ट्रस्टच्या ताब्यात ह्या सर्व जमिनी आणि देवस्थान दिल्यानंतर या देवस्थानचा आपण जीर्णोद्धार केलेला आहे। आज या ठिकाणी श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव आपण या मंदिरात जो अयोध्येला होतोय तो या मंदिरात आपण साजरा करत आहोत। संपूर्ण जगात आणि देशात दिवाळी साजरी होते, परंतु आमच्या राम मंदिरात आज आम्ही महादिवाळी साजरी करत आहोत। हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आज आपले अयोध्यामधील रामाची प्राण प्रतिष्ठा होते, ज्यासाठी आज आपण सर्वजण उत्सुक आहात। आपल्याला या निमित्ताने राम मंदिराच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपणही सर्वांनी या आनंदात सहभागी व्हावं आणि सायंकाळी दीपोत्सव करावा अशी आमची आपल्याला आग्रहाची विनंती आहे। प्रत्येकाने आपल्या घरावर 5 दिवे लावावेत आणि आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा करावा हीच आमची नम्र विनंती आहे। आणि वेळ मिळाल्यानंतर केव्हाही श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट स्थित राम मंदिर किराडपुरा इथे दर्शनासाठी यावे हीच आग्रहाची विनंती आहे। बंदोबस्ताचे नियोजन कसे भारतामध्ये अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे, परंतु आपल्या औरंगाबाद शहरातील किराडपुरा या ठिकाणी हे 300 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे या मंदिरात मोठ्या प्रमाणात आपण भाविक येत आहेत। त्याकरिता एनसी प्रोटेक्शन तर्फे आपण मोठ्या बंदोबस्त ठेवला। माननीय सीपी साहेबांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला दिलेला आहे, SRP दिलेली आहे आणि बाकीचे इतर प्रोटेक्शनचा आणि बाहेरून आलेला जो बंदोबस्त आपण या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे जे काही गर्दी होत असेल त्या गर्दीचे कंट्रोल करण्यासाठी पोलीस या ठिकाणी सज्ज आहे। तसेच काही कोणी अफवा जर पसरवत असतील तर सर्वांना जनतेला विनंती आहे की एखाद्या काही जर अफवा असतील तर अफवा ठेवू नका आणि त्या संदर्भात काही जर माहिती मिळाली अफवा जर तशा पसरत असतील तर त्यांनी आम्हाला तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावं। सगळ्या पोलीस स्टेशन सतर्क आहे। माननीय सीपी साहेबांनी पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे, विशेष करून किराडपुरामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे।
कारण मागच्या वर्षी जी घटना घडली त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे. सर हेल्पलाईन नंबर काय असं लोकांना तात्काळ कॉन्टॅक्ट करण्यासाठी हेल्पलाईन नंबर मी 9552525079 हा माझा वैयक्तिक आणि पोलीस स्टेशनचा नंबर आहे. तरी तात्काळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही घटना घडल्यास तात्काळ आम्हाला या दिवशी संपर्क साधावा. भारत देशातील सर्व जनतेची इच्छा होती की जो 500 वर्षापासून प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मार्गी लावला आणि आज 22 जानेवारी 2024 रोजी आज अयोध्येमध्ये राम मंदिरची स्थापना झालेली आहे. मी खरोखर मोदींचे सर्व भारत देशातील जनतेच्या वतीने आभार मानतो आणि जनतेस आवाहन करतो की आज एक दिवाळी एक उत्सवात आणि आनंदात सगळ्यांनी साजरी करा.